नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सौर कुंपण योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजूर झालेले आहेत, परंतु यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने सौर कुंपण योजना 2024 ही सुरू केलेली। या योजनेअंतर्गत तुमचं जे सौर प्लेट असतील त्यांना तुम्ही संरक्षण करू शकतात एक ताराची जाळी बसून। मित्रांनो, तर यासाठी राज्य सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, याची संपूर्ण A to Z माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। मित्रांनो, तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आणि नवीन स्कीम आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने वन्यजीवनापासून शेतीचे संरक्षण व्हावे यासाठी सौर कुंपण योजना 2024 सुरू केलेली आहे। यामुळे शेतकरी आपल्या शेतीचे वन्यजीवनापासून जे सौर प्लेट असतात त्यांचं संरक्षण करू शकतात। त्यामुळे शेतीचे होणारे जे नुकसान आहे ते थांबवता येईल आणि शेतकऱ्याचे उत्पन्न देखील वाढेल। योजनेच्या माध्यमातून 25% खर्च शेतकरी आणि 75% खर्च राज्य सरकार करणारे, अशा पद्धतीने सौर कुंपण योजना लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने श्यामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा कुंपण योजनेला मान्यता दिली आहे। यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत। सौर ऊर्जा कंपनीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यानंतर पुढील 5 वर्षात वन्य प्राण्यांकडून होणारी शेतकरी नुकसान भरपाईसाठी अर्ज करता येत नव्हता। याबाबत बदल करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे। सरकारच्या मित्रांनो, सौर कुंपण योजनेच्या माध्यमातून सरकारने एक उद्दिष्ट ठेवले। या निधीच्या माध्यमातून 1173 गावातील 33,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। प्रथम राज्यात जे 1173 गाव निवडलेत त्या गावातील 33,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून शेतांना गुरे चारण्यापासून संरक्षित करण्यासाठी आणि नुकसान झालेल्या पिकांच्या संरक्षणाच्या उद्देशाने सौर कुंपण बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही योजना श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचाच एक भाग आहे। मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांना सौर कुंपणाच्या 25% म्हणजे 5,000 रुपये खर्च करावा लागेल, तर 75% म्हणजे 15,000 रुपये इतका खर्च महाराष्ट्र सरकारच्या सोलर फेन्सिंग योजना महाराष्ट्र सौर कुंपण योजनेच्या माध्यमातून मागील वर्षात नवेगाव, नागझिरा आणि तांडोबा अंधारी या व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना शेतीचे संरक्षण करण्यासाठी सोलर कुंपण सुविधा देण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक संरक्षित राहते आणि वन्यजीवनाकडून त्यांचे संरक्षण होत असते। मित्रांनो, आता तुम्हाला जरी सौर कुंपण योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटची गरज पडेल। ती म्हणजे शेतीचा 7/12 उतारा लागेल, आधार कार्ड लागेल, बँक खाते पासबुक लागेल, पॅन कार्ड लागेल, रहिवासी प्रमाणपत्र लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे नमुना 8 देखील लागणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला सौर कुंपण योजनेसाठी जरी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करावा लागेल, तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवर जावं लागेल। त्या वेबसाईटची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला जरी स्वतः फॉर्म भरणं जमत नसेल तर तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSP सेंटरवर जाऊनही या योजनेसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, चला तर मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही सौर कुंपण योजनेसाठी कशा पद्धतीने घरी बसल्या अर्ज करू शकता। तर बघा शेतकरी मित्रांनो, मी महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवर आलेलो आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। आणि तुम्हाला जरी महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं जमत नसेल तर याबाबतही मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यात तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमचं रजिस्ट्रेशन महाडीबीटी फार्मरवर करू शकतात आणि तुमचं स्वतःचं यूजर ID आणि पासवर्ड बनवू शकतात। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस दिसेल, ज्यात तुम्हाला इथं बघा विभागाचे नाव येईल कृषी विभाग आणि त्यात अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला भरपूर असे ऑप्शन किंवा योजनांचे नाव तुमच्या समोर येणार आहेत। मित्रांनो, यात तुम्हाला कृषी यांत्रिकरण दिसेल, सिंचन साधने सुविधा दिसेल, बियाणे औषधे व खते दिसतील, त्यानंतर फलोत्पादन दिसेल आणि शेवटचं ज्यात तुम्हाला सौर कुंपण जे की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेमधून राबवण्यात येत आहेत। या सौर कुंपण या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा पुढे बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर उघडणार आहे। मित्रांनो,
त्यानंतर बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक एरर शो होईल, ज्यात तुम्हाला युअर अप्लाइड विलेज इज नॉट अलाउड फॉर सोलर फेन्सिंग, म्हणजे ज्या 1133 गावं निवडलीत राज्य सरकारने, त्या गावांच्या यादीमध्ये माझ्या गावाचं नाव नाही आहे, त्यामुळे मला असा ऑप्शन शो होत आहे मित्रांनो. तर तुम्हीही एकदा चेक करून घ्या. तुम्ही जेव्हा बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक कराल, तुम्हाला जरी ही अशी एरर आली तर तुम्ही जी सौर कुंपण योजना आहे यासाठी अर्ज करू शकत नाहीत. इन फ्युचरमध्ये राज्य सरकारने जरी ही योजना एक्सपांड केली, वाढवली, तर त्याच्यात जरी तुमचं गावाचं नाव आलं तर तुम्ही अर्ज करू शकतात. आता ज्याचं गावाचं नाव असेल तर त्यांना असं एरर शो होणार नाही. त्यांना डायरेक्ट बाबी निवडामध्ये त्यांना माहिती भरायची, माहिती पुटअप केल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. 23-24 रुपयाचं ते पेमेंट आहे. ते पेमेंट केल्यानंतर तुम्ही यशस्वीरित्या सौर कुंपण योजनेसाठी अर्ज केलेला असेल मित्रांनो. याचा एक टेक्स्ट मेसेजही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येऊन लागेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही सौर कुंपण योजनेअंतर्गत तुमच्या सोलर प्लेटाला कुंपण करू शकतात आणि सोलर प्लेटांचं संरक्षण गुरं, गाई, ढोरांपासून करू शकता मित्रांनो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या परिवारातील व्हॉट्सअप ग्रुपवरही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि नवनवीन योजनांसाठी आपले चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.